पेनूर येथे अवैध वाळू उपसा, तलाठी नरवाडे यांच्यावर दुर्लक्षाचे आरोप. लोहा तहसील प्रशासन कटघऱ्यात. लोहा तालुक्यातील पेनूर परिसरात दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. फायबर इंजिन व इतर आधुनिक साधनांच्या सहाय्याने नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू काढली जात असून दररोज लाखो रुपयांच्या महसुलाचे नुकसान होत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार अनेक दिवसापासून हा प्रकार सुरू आहे. वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेषतः तलाठी सचिन नरवाडे यांच्याकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकारामुळे लोहा तहसील कार्यालय यांची कार्यपद्धती संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दिवसाढवळ्या सुरू असलेल्या वाळू उपसामुळे पर्यावरणीय समतोल बिघडत असून नदीपात्राची झपाट्याने हानी होत आहे. नागरिकांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय तसेच नांदेड जिल्हा पोलीस यांनी या गंभीर प्रकाराची दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे. केवळ वाहनावर कार्यवाही न करता अवैध वाळू उपसामागील सूत्रधारांवरही कठोर पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पेनूर परिसरातील परिस्थिती गंभीर असून प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे मत आहे.